नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मधून आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। पहिली बातमी आहे रायगड मधून, कारण रायगड मध्ये सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जवळपास 1 वर्ष होत आलं असेल, मात्र अजून सुद्धा 2 ठिकाणचा पालकमंत्री पदाचा वाद हा सुटत नाहीये। त्यातलीच 2 शहरं म्हणजे रायगड आणि नाशिक मधला, आणि या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे मंत्री आग्रही आहेत, मात्र गोची कुठे होतीये याचा ठाव ठिकाणा अद्याप लागलेला नाहीये। मात्र आता स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कोण करणार असा प्रश्न असतानाच आता यावर 2 मंत्र्यांची नावं जाहीर करून टाकली आहेत। रायगडमध्ये आदिती तटकरे करतायत ध्वजावंदन, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। या सर्वांमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। ही बातमी आपल्याला बघायची आहे। तर दुसरीकडे गणेशोत्सव मंडळांसाठी अत्यंत एक महत्त्वाची बातमी आहे, कारण गणेशोत्सव हा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आता मुंबईमध्ये हायकोर्टानं डीजेवरच बंदी घातली आहे। तर डीजे वाजवल्यास पोलीस कारवाई करणार असल्याचं हे सुद्धा बोललं जातंय। त्यानंतर तिसरी बातमी आहे नितेश राणेंसंदर्भातली। नितेश राणेंनी एक वक्तव्य केलंय, आणि एरवी नितेश राणे हे आपल्या वक्तव्यांमुळे चांगले चर्चेत असतात, मात्र आता सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलंय। कोळंबी खा आणि ट्रम्पला हरवा असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे खचून जाऊ नका असं सुद्धा राणे म्हणाले। या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या पार्श्वभूमीवरती सखोल विश्लेषण करायचंय। यासाठी सुद्धा आपल्यासोबत पाहुण्यांकडून सखोल विश्लेषण जाणून घ्यायचं। मात्र या 3 बातम्या ज्या आहेत त्या आपल्या बातम्यांमधून आपल्याला या विश्लेषण करायचं आहे। आणि याच बातम्यांसंदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सोबतच राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आणि गणेशोत्सवांसंदर्भामधल्या बातम्यांचे अपडेट्स घेण्यासाठी सुद्धा चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानद सचिव गजेंद्र बने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आणि नितेश राणेंच्या बातमी संदर्भामधले अपडेट्स घेण्यासाठी रविकिरण तोरसकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। मी सर्वप्रथम महेंद्र जोईलकडे जाणार आहे, कारण आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जवळपास 1 वर्ष होत आला असेल, मात्र अजून सुद्धा 2 ठिकाणचा पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नाहीये। त्यातली 2 शहरं म्हणजे एक म्हणजे रायगड, दुसरं म्हणजे नाशिक। या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचेच मंत्री आग्रही आहेत, मात्र गोची कुठे होते याचा अजून पण कुणालाच ठाव ठिकाणा लागत नाहीये। आणि आता याच स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कोण करणार असा प्रश्न असतानाच आता यावर 2 मंत्र्यांची नावं आता जाहीर करून टाकलेत। रायगडमध्ये आदिती तटकरे करतायत, आणि नाशिकमध्ये दादा भुसेंच्या ऐवजी आता गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत। पण एक गोष्ट यामध्ये प्रामुख्यानं जोडली जाते। मी आता महेंद्र तुझ्याकडे येतोय। आज राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीला भरत गोगावले आणि दादा भुसे हे 2 मंत्री आता या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का? सिद्धेश, भरत गोगावले हे जे ते दिल्लीत काही त्यांच्या वैयक्तिक कामासाठी गेले असल्यामुळे ते या बैठकीला हजर राहणार नाहीयेत। आणि दुसरं म्हणजे दादा भुसे हे काल नाशिकहून मुंबईला आले, मात्र अद्यापही ते या बैठकीत हजर नाहीयेत। त्यामुळे ह्या दोघांमध्ये जी नाराजी आहे ती स्पष्टपणे दिसून येते। भरत गोगावले यांच्या हस्ते जे ते ध्वजारोहण होणार होतं, मात्र त्या ठिकाणी जे ते आदिती तटकरे आता त्या ठिकाणी ध्वजारोहण करणार आहेत, आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन हे दादा भुसेंच्या ऐवजी गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत। त्यामुळे दोघेही नेते जे नाराज आहेत का, कारण बैठकीत दोन्ही नेते पोहोचलेले आहेत, आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा ते श्रीनगर दौऱ्यावर आहेत। त्यामुळे ते दुपारनंतर राजकोट या ठिकाणी जाणार आहेत, आणि पुन्हा रात्री ते श्रीनगरमध्ये पोहोचणार आहेत। त्यामुळे हे तिघही नेते आहेत ते या बैठकीला नसणार आहेत। त्यामुळे आता भरत गोगावले आणि दादा भुसे यांचं नेमकं बैठकीला न येण्याचं कारण अद्याप तरी आपल्याला समजू शकलं नाही, मात्र हे दोन्ही नेते आहेत ते बैठकीला अद्याप तरी गैरहजर आहेत। नक्कीच महेंद्र, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचे। मी आता राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सरांकडे येणार आहे। रवी सर, नेहमीच वादात राहिलेली जागा ती म्हणजे रायगड आणि नाशिक, यामध्ये सतत कोंडी ही शिंदेंचीच झालेली आहे, कारण या दोन्ही जागांसाठी शिवसेना आग्रही आहे। यामध्ये आता शिंदेंना डावललं जातंय का असं सुद्धा बोललं जातंय, कसं बघायचं याकडे? मला वाटतं 2-3 पक्षाचं सरकार असताना जी अडचण होते, राजकीय अडचण, ती नेमकी यावेळी झालेली आहे। ती कशी झाली आपण समजून घेऊ। एक पहिली गोष्ट अशी,
की एकनाथ शिंदेच्या गटाचं किंवा त्यांच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की रायगडमध्ये आमचे 4 आमदार आहेत. बर. त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमच्यापेक्षा कमी आहे. हम्म. आणि कमी असताना सुद्धा तुम्ही राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना तुम्ही का पालकमंत्री केलं? बहुधा हा त्यांचा सवाल आहे. नाशिकमध्ये तीच परिस्थिती आहे, त्यांचे सुद्धा आमदार तिथे भरपूर आहेत. बर. रायगडचा विचार करायचा झाला तर भाजपाची अडचण ही झालेली दिसतेय की एकीकडे सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शिवाय ते खासदार, आणि बहुधा त्यांच्या पक्षाकडून आग्रह आहे की रायगड जिल्हा आमच्यासाठी सोडा. रायगड जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व आम्हाला गाजवायचं आहे. आणि दुसरीकडे शिंदेचा गट असा म्हणतोय की इथे आमचं वर्चस्व आहे, इथे आमचे आमदार जास्त आहेत, त्यामुळे इथे पालकमंत्री आमचाच हवा. या वादामध्ये रायगडमध्ये नेमकी अडचण निर्माण झाली आहे. ती अडचण गेले वर्षभर सुटत नाही. जसा आपण उल्लेख केला की सरकार स्थापन होऊन वर्ष व्हायला लागलंय, म्हणजे वेळ आहे अजून थोडासा, काही महिने शिल्लक आहेत. परंतु तरी सुद्धा इतका प्रदीर्घ काळ एखाद्या जिल्ह्याला अधिकृत नसणं ही चांगली गोष्ट नाही, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. पण रवी सर, एक गोष्ट या निमित्तानं आणखीन एक जाणवते, ती म्हणजे असं की भाजपला शिंदेना दुखावणं जड जातंय का, असं सुद्धा आता सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. बरोबर आहे ते, कारण यावर निर्णय व्हायला पाहिजे होता. पालकमंत्र्याविना जिल्हा राहू शकत नाही. पालकमंत्र्यांच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, घटनात्मक, कायदेशीर, नियमानुसार काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडायला आज तिथे अधिकृत व्यक्ती नाही. मागे मुख्यमंत्री असं म्हणाले की असं समजा की आम्ही तिघही पालकमंत्री आहोत, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. पण यांनी प्रश्न सुटत नाही. प्रश्न नाशिकचाही सुटत नाही, प्रश्न रायगडचाही सुटत नाही. ध्वजवंदनाला मंत्री हवा हा निर्णय ठीक होतो, परंतु प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने आदेश कोणाचे मानायचे? जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री म्हणून जेव्हा काही गायडन्स हवा असतो मंत्र्यांकडनं की इथे आम्ही काय निर्णय घ्यायचा, त्याचा विकास निधी असतो, त्याच्या वेगवेगळ्या विकास निधीमध्ये पालकमंत्र्यांचे आदेश हे अंतिम असतात. नेमकं ऐकायचं कुणाचं? तर नाशिक आणि रायगडची ही अडचण झालेली आहे. ही अडचण मागे सोडवायला हवी होती, सामोपचाराने मार्ग निघायला हवा होता. परंतु मला वाटतं दोन्ही बाजू ताठर आहेत. दोन्ही बाजूनी आग्रह धरला जातोय की नाही, आम्ही पालकमंत्री पद सोडणार नाही. नाशिकमध्ये तीच परिस्थिती आहे, म्हणून मला वाटतं ही अडचण सोडवणं कठीण झालं. रवी किरण सर, जर आपण थोड्या वेळापूर्वी जर दादा भुसेंचा एक बाईट सध्या माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होतो, तो म्हणजे असा की नेमकं पालकमंत्री पदासंदर्भामध्ये एक वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला. तो बाईट नेमका काय, आपण तो ऐकूयात आणि पुन्हा मी तुमच्याकडे येतो. आम्ही पालकमंत्री पदाच्या संदर्भात एवढी चर्चा करतो की बाबा जसे सगळे प्रश्न सुटले आणि एवढाच एकमेव प्रश्न शिल्लक राहिले नाही. रवी किरण सर, आता जर आपण भुसेंचा जर आपण आता हा बाईट ऐकला असेल तर त्यांचा चेहरा सगळं काही सांगून जातोय, कारण ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावरून अक्षरशः या जागांवरती शिक्कामोर्तबच करून टाकलंय. त्यामुळे आता मग कसं बघायचं याकडे? नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं, आपण रायगडची चर्चा व्यवस्थित केली. नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर अडचण अशी आहे की नाशिकवर भाजपला वर्चस्व गाजवायचं आहे. आगामी महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुकामध्ये नाशिक हे त्यांना महत्वाचं वाटतंय. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं केंद्र आहे. तिथून 2-3-4 जिल्ह्यांवर वर्चस्व गाजवता येतं. भाजपाला हा जिल्हा सोडायचा नाही. शिवाय कुंभमेळा आहे तिथे, सिंहस्थ कुंभ आहे, त्यावेळी सुद्धा तिथली विकास कामं आहेत. त्या निमित्तानं हजारो, हजारो नाही, लाखो भाविक येणार आहेत. त्या निमित्ताने भाजपला हे दाखवून द्यायचं आहे की हा सोहळा जो आहे सिंहस्थ कुंभ, याच्यावर सुद्धा आम्हाला आमची छाप उमटवायची आहे आणि त्याचा फायदा त्यांना नाशिक शिवाय इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये घ्यायचा आहे. ही राजकीय व्यूहरचना झाली. पण ही राजकीय व्यूहरचना करत असताना महायुतीमधल्या इतर घटक पक्षांचं समाधान कसं करायचं, ही मोठी अडचण आहे. आज छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळातले एक अत्यंत वरिष्ठ मंत्री आहेत, पण त्यांना कुठे पाठवलंय तर तिकडे भंडारा गोंदियाकडे पाठवलंय ध्वजारोहण करायला. आता भुजबळांची सुद्धा प्रतिक्रिया आपण घ्यायला हवी की आपल्याला कसं वाटतंय. मला वाटत नाही की त्यांना आनंद वाटेल, कारण त्यांनी सुद्धा नाशिकचे पालकमंत्रीपद बरीच वर्ष भूषवलेलं आहे. नाशिक हा राजकीय तिढा आहे. जसा रायगड हा नाशिक तिढा आहे, तसा नाशिक हा मोठा राजकीय तिढा आहे. तिथे माणिकराव कोकाटे आहेत. पण रवी किरण सर, जेव्हा महायुतीचं सरकार बसलं, याच्यामध्ये जो एक्स फॅक्टर होता तो म्हणजे शिवसेनेचा, जी शिंदेची शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेचे आता उदय सामंत असं म्हणतात की आमच्यामुळेच हे महायुतीचं सरकार बसलेलं आहे. तो नेमकं काय म्हणाले होते उदय सामंत, आपण पाहूयात बाईट मधून. सकाळपासून याचं दोनदा उत्तर दिलं, परत तिसऱ्यांदा देतो. नाशिकच्या बाबतीमध्ये, रायगडच्या बाबतीमध्ये
शिवसेनेचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील. दोन्ही नेत्यांची चर्चा करून घेतील. रविकिरण सर, जर आपण ऐकलं असेल तर अतिशय चित्र स्पष्ट आहे. अगदी थोडक्यात मला तुमची याकडून या संदर्भामधली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. मला वाटतं उदय सामंत यांनी राजकीय सुटका करून घेतली या प्रश्नाच्या उत्तरातून. त्यांना थेट उत्तर देता आलेलं नाही, त्यामुळे त्यांनी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवून ते मोकळे झाले. मोठा पेच प्रसंग आहे एवढंच मी सांगू शकतो. राष्ट्रवादी शिवसेनेला जर इथं हक्कच गाजवायचा होता तर उदय सामंत सुद्धा एक खंदे सहकारी ते थेट म्हणू शकले असते, आमचा दावा आम्ही सोडलेला नाही, पण त्यांनी तसं उत्तर दिलं नाही. याचा अर्थ असा की मोठी अडचण झालेली आहे, महायुतीमधला पेच प्रसंग कायम आहे. नक्कीच नक्कीच. रविकिरण सर, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. मी आता दुसऱ्या बातमीवरती येणार आहे. दुसरी बातमी आहे गणेशोत्सव मंडळांसाठी अत्यंत महत्वाची, कारण गणेशोत्सव हा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि असं असतानाच मुंबई हायकोर्टानं आता डीजे वरतीच बंदी घातलेली आहे. तर डीजे वापरल्यास पोलीस कारवाई करणार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे आणि या संदर्भामध्ये आता सध्या गणेश मंडळांमध्ये आणि गणेश भक्तांमध्ये सध्या नाराजीचा सूर काहीसा पाहायला मिळतोय. आणि मी या संदर्भामध्ये बोलण्यासाठी जाणार आहे चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानद सचिव गजेंद्र बने यांच्याकडे. गजेंद्रजी, जर आपण हा हायकोर्टाचा निर्णय बघितला तर डीजे वरती बंदी घालण्यात आलेली आहे. जे एकेकाळी सरकार म्हणत होतं की आम्ही कोणत्याही निर्बंधांशिवाय हे सगळे सण उत्सव हे साजरे केले जातील, मात्र आता पुन्हा एकदा या उत्सवांवरती आता निर्बंध घातले जात आहेत. आपली प्रतिक्रिया? सर्व निर्बंध प्रथमतः माझा असा प्रश्न आहे की सर्व निर्बंध लागण्याची सुरुवात ही गणेशोत्सवापासूनच कशी होते? आणि असं गणेशोत्सवाची सुरुवात ही पीओपी बंदी, मूर्तिकार संघटना यासाठी लढून नुकतंच आता गणेशोत्सवाच्या सुरुवातीला गणेशोत्सवाच्या तयारीसाठी लागले. तर आता ते त्यांचं आता कुठे गणेशोत्सवाच्या तयारी करता करता आता पुन्हा मुंबई कोर्टाकडनं नवीन आदेश आलाय. तर या कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी जर पुन्हा तो लढा द्यायचा की गणेशोत्सवाची पूर्वतयारी बघायची, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरी अशी गोष्ट आहे, या डिसेबल गणेशोत्सवाला पूर्णपणे बंदी घालण्यापेक्षा जर गणेशोत्सव मंडळांनी त्यांना एक विश्वासात घेऊन किंवा डीजे वाल्यांना विश्वासात घेऊन एक डिसिबलची मर्यादा त्यांनी घातली असती की या मर्यादेबाहेर तुम्ही जाऊ नका. गणेशोत्सव प्रत्येक मंडळ हे संवेदनशील मंडळ आहे. संवेदनशील मंडळामध्ये प्रथमतः त्यांची जनतेची काही प्रॉब्लेम्स होऊ नये, काही होऊ नये या बाबतीत ते लोक कायम प्रयत्न करत असतात. तर या मंडळांनी देखील नक्कीच समजून घेतलं असतं, पण ही पूर्णपणे निर्बंध लादल्यामुळे या डीजेवर सुद्धा बरेच लोकांचा उदरनिर्वाह ठरलेला असतो. तर उदरनिर्वाह कसा यांनी करायचा हा प्रश्न सुद्धा मुंबई कोर्टाने गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही या सगळ्या निर्णयाकडे कसं बघताय? तुम्ही या निर्णयाला पाठिंबा देताय? तुम्हाला मान्य आहे हा निर्णय? गणेशोत्सवाचा एक कार्यकर्ता म्हणून तसेच आम्हाला कोणताही आमचंच मंडळ बघा किंवा आपलं इतर मंडळ असतील, हे कायम सरकारची बाजू समजून मुंबई कोर्टात आदेशानुसारच चालत आलेले मंडळ आहेत. अक्षरशः 100 वर्ष पूर्ण जुने मंडळ आहेत. पण हा निर्णय कुठेही बंद न होता यावर कुठेतरी एक मर्यादा असली पाहिजे होती. पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय हा आम्हाला देखील इतर गणेशोत्सवाची बाजू बघता आम्हाला सुद्धा पटलेला नाहीये. कुठेतरी निर्बंध जर त्यांनी लादले असते तर नक्कीच मंडळांनी आपला पूर्णपणे त्याला पाठिंबा दिला असता. मंडळांनी देखील हा प्रयत्न केला असता की कसा गणेशोत्सवाचा आवाजाची मर्यादेतून गणेशोत्सव साजरा करता येईल, हा नक्कीच त्यांनी प्रयत्न केला असता. नक्कीच. त्यामुळे आता तुम्ही सोबतच राहा. मी आता आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईलांकडे येणार आहे. महेंद्र, हायकोर्टाचा निर्णय आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये सुद्धा काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. सध्या गणेश भक्तांची परिस्थिती कशी आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे? सिद्धेश, मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी जे गणेशोत्सव आहेत ते अतिशय म्हणजे चर्चित आहेत. त्यामुळे मुंबईतल्या आणि जे ते पुण्यातल्या जे गणपती आहेत ते पाहायला दुरून लोक येत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही जे ते राज्यातली किंवा देशातली लोकही आहेत ते गणपतीसाठी येत असतात या ठिकाणी. पण जे आता आपण पाहिलं तर आपण काही पदाधिकाऱ्यांशी आहेत ते
चर्चा केली होती. वरळीतील पोलीस कॅम्पचा राजा म्हणून जे मंडळ आहे त्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यांनी जे ती तीव्र नाराजी व्यक्त केली या संदर्भात, कारण काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर गणेश मूर्तींच्या ज्या विसर्जनाच्या संदर्भात असतील किंवा त्यांच्या मूर्तींच्या ज्या हाईट संदर्भात असेल, उंची संदर्भात असेल, त्या विरोधात ती मंडळं जी आहे ती लढा देत होती. आता पुन्हा एकदा जे आहे ते या डीजेच्या संबंधात त्यांना आता लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे तीव्र नाराजी त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. सरकारने कुठेतरी या सगळ्या नियम आहेत त्याच्यामध्ये थोडीशी शिथिलता आणावी, आवाजाचा जो नियंत्रण आहे ते मर्यादित असावं असंही जे ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या ज्या गणेशोत्सव काळामध्ये डीजे वापरण्यावरती गणेश मंडळ ही फार नाराज आहेत असं दिसून येतंय. खरंय. मी पुन्हा एकदा गजेंद्र तुमच्याकडे येतोय. जर आता हायकोर्टानं जर बंदी घातलेलीच आहे डीजे वरती, तर तुम्ही काय डीजे आता या गणेशोत्सवामध्ये वाजवणार नाही आहात असं आपण म्हणूयात. पण मग याला पर्यायी काय म्हणून मग वाद्य मग तुम्ही काय वाजवणार या संदर्भामध्ये? चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे कायम सरकार जे आपल्या निर्देश लागतं त्याचा नेहमीच आदर करत असतो. आणि किती वर्ष बघा, सरकार कोविड असेल काही असेल, सरकारच्या निर्बंधाप्रमाणे हे मंडळ चालत आलेलं आहे. पण कुठेतरी जर आमचं निर्बंध असतील पण आमचं पारंपरिक जेवढं वाद्य असेल ते आम्ही वाजवलं जातं. इतका आमच्या ज्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत सुद्धा एक पारंपरिक वाद्य असून त्या प्रथेला, आरतीच्या प्रथेला 50 वर्ष जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. पण आम्ही फक्त आमचा विचार न करता इतर मंडळ, जे काही मंडळ आहेत त्यांचा जो डीजे वरचा, काही मंडळांना प्रत्येकाला वाद्य मोठ्या प्रमाणात अवेलेबल नसतात, काही मंडळांना एक डीजेचा मार्ग अवलंबावा वाटतो. पण तो मार्ग त्या मंडळाला निवडण्यासाठी सरकारने नक्कीच मदत केली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मर्यादा कुठेतरी लावा, पण कुठेतरी पूर्णपणे निर्बंध घालणे हे कुठेतरी चुकीचं आहे, हे आमचं असं मत आहे. पण गजेंद्रजी, जर आपण एक गोष्ट जर प्रामुख्याने बघितली तर म्हणजे प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये, विशेष करून पुणे आणि मुंबईमध्ये फारसा डीजेचा वापर केला जात नाही. पण जे 10 दिवस असतात गणपतीचे, तिथं तर तुम्ही स्पीकर लावता. मग आता हे स्पीकर सुद्धा तुम्ही लावणार नाही, मग याला पर्याय काय? गणेशोत्सवाचा निर्बंध तर तुम्ही स्पीकर लावू नका. कुठचंही तुम्ही मंडळ घ्या, स्पीकर हे नेहमी मर्यादेमध्येच लावलेले असतात. त्याचा कोणालाही सामान्य जनतेला त्रास होणार नाही हे पहिलं बघितलं जातं. त्यानंतर ती स्पीकरचा आवाज असतो. तुम्ही आज कुठच्याही गणेशोत्सव मंडळात या, तुम्हाला स्पीकरची मर्यादा हे गणेशोत्सवाने घातलेल्या निर्बंधाप्रमाणेच दिसेल. कुठेही तिचं उल्लंघन होत नाही. कुठेही त्या गोष्टीचं उल्लंघन होत नाही. ह्याची मी तुम्हाला मंडळातर्फे, इतर मंडळातर्फे हा निर्बंध हटवावे व त्याची काही मर्यादा त्याच्यावर आणावा ही मी तुम्हाला विनंती करतो. मी पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईलांकडे येणार आहे. महेंद्र, आता जसं आपण बघितलं तर की गजेंद्रांनी आता व्यवस्थित मुद्दा त्यांचा जो आहे तो व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. परंतु जे इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्यासाठी हा दुसरा पर्याय काय असू शकतो या गणेशोत्सवामध्ये? नक्कीच सिद्धेश, पाहायला गेलं तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये पारंपरिक पद्धतीने जे ते वाजत गाजत गणपती बाप्पाची ती आगमन असेल किंवा विसर्जन मिरवणूक असेल ती करण्यात येते. मात्र या ज्या त्या हायकोर्टाच्या निर्णयाकडे पोलिसांची ती करडी नजर असणार आहे. त्यामुळे पोलीस या सगळ्या डीजे वरती जी ती कारवाई करणार आहे. त्यामुळे नेमकं जर पाहायला गेलं तर यापुढे सर्व सार्वजनिक मंडळांना जे ते नाशिक ढोल असेल किंवा बँजो असतो तो एक पर्याय असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सरकारने जे किंवा न्यायालयाने जे नियम आपल्याला दिलेला आहे, जो डीजे बंदीचा आदेश दिलेला आहे, त्याचं पालन करणं हे महत्त्वाचं असणार आहे. कारण जी पारंपरिक वाद्य तीही प्रामुख्याने पुढे येतील आणि पारंपरिक जे ते वाद्यांचा वापर हा जास्त करताना खरं. त्यामुळे आता जर डीजे वरती जर बंदी घातली असेल तर आपसुकच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पारंपरिक वाद्य हाच त्यांच्या समोर पर्याय असू शकतो. सोबतच राहा महेंद्र, अजून आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घेत राहायचे. परंतु आता यानंतर तिसरी बातमी, अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे. एरवी नितेश राणे हे आपल्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत असतात, मात्र आता सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलंय. कोळंबी खा आणि ट्रम्पला हरवा असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे खचून जाऊ नका असं सुद्धा राणे म्हणाले. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रविकिरण तोरसकर. हे सध्या आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. रविकिरणजी, कसं बघायचं नितेश राणेंच्या या वक्तव्याकडे? कारण जर या संदर्भामध्ये अमेरिका जर आपल्या भारतावरती जर अशा पद्धतीचे आयात शुल्क लागत असेल, कशा पद्धतीनं मत्स्य उत्पादकांचा आता तोटा होऊ शकतो? सर्वप्रथम या ठिकाणी जी भूमिका आदरणीय मत्स्योद्योग मंत्री नितेशजी राणे यांनी घेतली, कारण की तुम्ही खचून जाऊ नका आणि
तुम्ही वेगवेगळ्या बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न सुरू करा. हं. खरं तर काही दिवसापूर्वी ह्याच संदर्भात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात कृषी, दुग्ध आणि मत्स्य क्षेत्राला असं आश्वस्त केलेलं की किती जरी ह्या संदर्भात आयात शुल्क वाढवलं अमेरिकेने, तरी ह्या तिन्ही घटकांच्या हितसंबंधात कुठची बाधा येऊ नये यासाठी सरकार अगदी ठामपणे उभे राहील. तिथे कुठची तडजोड केली जाणार नाही. बर. त्यालाच अनुषंगाने आज मत्स्योद्योग मंत्र्यांनी ही भूमिका मांडली. त्याबद्दल सर्व मत्स्योद्योग सर्व उत्पादन करणारे जे आहेत, मत्स्य शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं त्यांचे आभारच आहेत की ह्या थोड्याशा कठीण प्रसंगी त्यांनी आमच्या सगळ्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि धीराचे बोल दिले. पण ह्या सगळ्या ह्याच्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की भारताला जे एक्सपोर्ट मधनं जे उत्पन्न मिळतं, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कोळंबीचा आणि इतर घटकांचा, मत्स्य शेतीतून निर्माण होणाऱ्या किंवा मासेमारीतून निर्माण होणाऱ्या घटकांचा एक मोठा वाटा त्यामध्ये आहे. त्यामुळे त्यावर सुद्धा बाहेरच्या बाजारपेठा, इतर बाजारपेठा शोधताना सरकारची मदत, राज्य आणि केंद्र सरकारची मदत ही तेवढीच आवश्यक आहे. त्याचबरोबर मी मत्स्य उत्पादकांना पण सांगू इच्छितो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून की आज निर्याती बरोबरच आयात हा सुद्धा आज 140 कोटीचा देश आहे. 140 कोटीच्या देशामध्ये आपल्या किती लोक आपली कोळंबी खातात. तर थोडीशी खाद्य संस्कृती बदलली, तर ती खाद्य संस्कृती बदलली तर निश्चितच हा जो तफावत उद्या निर्यातीवर शुल्क वाढवल्यामुळे निर्यात जी कमी होईल किंवा त्याच्यावर परिणाम होणार, ही स्थानिक बाजारपेठेमधून पण निश्चितपणे खरंय तोरसकरजी, स्थानिक त्याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये सुद्धा याचा चांगलाच प्रभाव दिसून येईल. दरम्यान मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. नितेश राणे काय म्हणाले होते जर आपण ऐकूयात. नितेश राणे असं म्हणाले होते की अमेरिकेनं भारतीय मालावरती भरमसाठ आयात शुल्क वाढवलंय, त्याचा फटका भारतीय मत्स्य उत्पादनाला बसलाय. भारतीय उत्पादकांनी न रडता नवी बाजारपेठ शोधावी, भारतीयांनीही कोळंबी खावी. अमेरिकन भारतीय मालावरती भरमसाठ आयात शुल्क वाढवलेलं आहे. अशा संदर्भातलं जे काही बैठक झालेली होती, या बैठकीमध्ये नितेश राणेंनी हे वक्तव्य केलेलं होतं. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय तोरसकरजी. नितेश राणेंनी थेट सांगितलेलं आहे, जर अमेरिकेमध्ये जर आपल्या इकडचा जर मत्स्य जे काही आहे ते जर आपलं अमेरिकेमध्ये जर नाही गेलं तर मग दुसरी बाजारपेठ शोधायला लागा. म्हणजे त्यांनी तुम्हाला थेट खुलं आव्हानच दिलेलं की तुम्ही नवीन बाजारपेठ शोधा आणि तिथे जो आहे तो तुमचा जो काय माल आहे तो एक्सपोर्ट करा. मग आता नवीन बाजारपेठ शोधण्यासाठी आता तुम्ही नेमकं काय करणार आहात? योग्य मार्गदर्शन आहे. दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. एक जी देशाबाहेरील बाजारपेठ आहे त्याचा शोध घेणं, ते जी संस्था आहेत वेगवेगळ्या त्याचे संबंधित संघटितपणे काम करतच आहेत त्या विषयामध्ये. त्याचबरोबर नितेशजींनी बोलले की स्थानिक बाजारपेठेवर जास्त लक्ष केंद्रित करणं, आणि तो अगदी योग्य मार्गदर्शन आहे. कारण स्थानिक बाहेरच्या बाजारपेठांमध्ये आपला माल विकण्यासाठी शोधायला जाणं हा थोडासा कालावधी लागणारा विषय आहे, आणि मत्स्य शेतकऱ्यांना एका ठराविक कालावधीमध्येच आपल्या माल, म्हणजे उदाहरणार्थ कोळंबी असेल, ती ठराविक एका ग्रॅमची झाल्यानंतर ती योग्य वेळेत बाहेर काढायची असेल, म्हणजे इमिजिएट त्यांना जर ह्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर स्थानिक बाजारपेठ हाच विषय डोळ्यासमोर त्यांनी ठेवावा मत्स्य शेतकऱ्यांनी किंवा मच्छीमारांनी, आणि त्याप्रमाणे प्रयत्न करावं. माझ्या मते नितेशजी राणेंच्या नेतृत्वामध्ये आणि केंद्रातल्या सरकारच्या पाठिंब्यामुळे हा जो आयात शुल्काचा जो काही ट्रम्प बॉम्ब टाकलेला आहे त्याचा फार मोठा इफेक्ट होणार नाही. आता थोड्याशा कालावधीसाठी त्याचे परिणाम जाणवतील, पण निश्चितच राज्य आणि केंद्र शासन अशी काही ठोस पावलं उचलतील की जेणेकरून ह्या सगळ्या मत्स्य शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक राज्य आणि केंद्र सरकारला विनंती करतो की जे ह्या क्षेत्रामध्ये एक्सपोर्टर आहेत, त्याचबरोबर मत्स्य शेतकरी आहेत, त्याच्यानंतर ह्याच्यावर प्रक्रिया उद्योग करणारे आहेत, यांची वरिष्ठ स्तरावर एक बैठक लावून त्याप्रमाणे त्यांना ह्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी. ती चर्चा लवकरात लवकर होण्याच्या दृष्टिकोनातनं. पण रवी किरणजी, मगाशी तुम्ही जसं म्हणालात की या सगळ्या विषयासाठी जी नवीन बाजारपेठ शोधण्यासाठी नितेश राणेंनी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व उत्पादकांना, ती बाजारपेठ शोधण्यासाठी एक योग्य ते मार्गदर्शन मिळायला हवं असं तुम्ही मगाशी म्हणालात. नेमकं काय अपेक्षा करताय तुम्ही सरकारकडून?
त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी मगाशी उल्लेख केला तसा योग्य बाजारपेठ म्हणजे खाद्य संस्कृती जर पोचवायची असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी त्या पदार्थासंदर्भातली त्याची महत्व असेल ते जाणं महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर जे टॅक्सेशन आहे, जीएसटी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं आहे. खरंय. महत्वाचा विषय म्हणजे अंतर्गत बाजारपेठ आहे हो जी हो हो देशातील बाजारपेठ आहे. हम्म. ह्या देशातील बाजारपेठेसाठी आज लवकरात लवकर, कारण तो पेरिशेबल गुड आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर पोहोचण्यासाठी जी रेल्वेच्या माध्यमातून याची वाहतूक होते, तर रेल्वेच्या उदाहरणार्थ समजा सिंधुदुर्गातनं एखादी कोळंबीचं हे पाठवायचं असेल तर आज सिंधुदुर्गामध्ये त्या ठिकाणी माल चढवण्या उतरण्याची रेल्वेमध्ये सुविधा नाही आहे, किंवा ही सुविधा आहे हे राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली तर अतिशय कमी वेळात देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये खरंय. हा माल पोहोचेल, किंवा इव्हन परदेशात नवीन नवीन नक्कीच. उद्या, हो खरं रवी किरणजी, त्यामुळे आता परदेशातल्या- योग्य मार्गदर्शन मिळणं या सगळ्या बाबींमध्ये हे खूपच फायदेशीर ठरणार आहेत. या निमित्तानं आता या 3 महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज संदर्भामध्ये सखोल विश्लेषण करण्यासाठी जे आपले पाहुणे आपल्यासोबत होते ते म्हणजे राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख, चिंचपोकळीचा चिंतामणीचे उपमानस सचिव गजेंद्र बने आणि रवी किरण तोरसकर हे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले होते, आणि सोबतच आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते. या सर्व मान्यवरांचे आभार. तुमचा वेळ दिल्याबद्दल जय महाराष्ट्र, तुमचे आभार व्यक्त